भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला उन्हाळ्यातला एक पदार्थ, तिखट सांडगे. ह्याला तिखट वडे देखील बोलले जातात. तर तुमच्या भागामध्ये ह्याला काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कुठून बघता तेही सांगायला विसरू नका. तर त्यासाठी मी घेतलेले 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा धणं, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे जाडं बरडं आपण आता मिक्सरमधून काढायचं आहे. फार वेळ लागत नाही त्याला. आणि ज्या वेळेला मिक्सरमधून फिरवतो चाळून 1-2-3 वेळा सारखे फिरवून घ्यायचं. आणि ही कणी भिजवायला कमीत कमी 4 ते 5 तास लागतो. आणि भिजवून मग ठेवायचे आणि नंतर याचे सांडगे करायचे आहेत. घाई करायची नाही, लगेच भिजल्या सांडगे घालायचे नाही, नाहीतर काय होतं आतली डाळ भिजली जात नाही व्यवस्थित ती कणी. आता 1 चमचा मसाला घालू हे तयार झालेल्या पिठामध्ये. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ, चवीनुसार त्याच्यामध्ये घालू मीठ, 1 चमचा हिंग घालून घेऊ. स्वाद छान येतो त्या हिंगामुळे तिखट सांडग्याला. 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. काश्मीरी लाल तिखट मोठे 2 चमचे घेतलेले. ते तिखट नसतं, फक्त कलरसाठी घेतलेलं आहे. आणि चांगला आता हे रबरबीत भिजवून घ्यायचं आहे. घट्ट जास्त मळायचं नाही, रबरबीत असं भिजवायचं म्हणजे व्यवस्थित ती कणी आहे ती भिजली जाते. पूर्वीच्या महिला ज्या होत्या डाळी करून ज्या कणी राहायच्या त्या जात्यावरती ते हे करून दळून मग त्याचे तिखट सांडगे घातले जायचे. पूर्वी असं कुठले आले चक्की वगैरे, त्या सुरुवातीला ज्या वेळेला महिला होत्या असं तर त्या जुन्या काळातल्या तर त्या जात्यावरच दळल्या जायच्या आणि छान त्यांचा व्यायाम व्हायचा. आता हे पीठ भिजलेलं आहे बघा, चांगलं पीठ भिजलेलं आहे. ह्याला आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे भिजलेल्या पिठाला 4 ते 5 अजिबात हलवायचं नाही, चांगलं भिजलं जातं व्यवस्थित. आणि नंतर मग तिखट सांडगे आपण घालून घ्यायचे. आणि ह्याला कडक ऊन लागतंच असं नाही, वर आणखीन थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊ. आणि आता हे सांडगे तयार. आता आपण एखाद्या ताटावरती किंवा प्लॅस्टिकचा पेपर असेल त्याच्यावरती घालू शकता. हे रबरबीत असं भिजलेलं आहे बघा, कणी पूर्ण असं भिजलेले आहे. आता हे घालायला तयार झालेलं आहे. आपण आता हे आता तुम्हाला घालताना मोठे वाटतात सांडगे, नंतर वाळल्यानंतर ना ते बारीक होतात वाळून आणि खूप छान लागतात. बाकीचे काही मसाला वगैरे घालायचे नाही. नंतर आपण भाजीमध्ये काय तुम्हाला मसाले घालायचे घाला, पण सिंपल पद्धतीनं जर तुम्ही ही भाजी केला तर खूप छान लागते. अति मसाला झाला ना मग ते चव त्याची बिघडते. आता हे तयार झालेले 5 सांडगे भरपूर असे घालून तयार झालेले आहेत उन्हाळे. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.